पूर्णपणे असा कातळात कोरला आहे. म्हणजे ही एक पूर्ण खडक आहे, खडकाचा दरवाजा कोरला आहे आणि ह्याला ही काय पहिली जुनी असं एक जागा आहे आणि ह्याच्यात आतमध्ये पण एक कप्पा आहे. म्हणजे रस्त्यावर आलाय आपला खेकडा मित्रांनो. आपण पहिला दरवाजा तळजाई देवीची मूर्ती आहे, त्याच्यावर तुम्ही त्याच्यावरती बघू शकता मी दबून आहे. एक कमीत कमी 2 ते 2.5 फुटाचा दरवाजा आहे, 2.5 ते 3. तर मित्रांनो एक असा रस्ता आहे इथे, कातळात कोरलेली बाट. सेम खालून वरती येणार रस्ता होता, तसाच वरती जायला रस्ता आहे. वरती गेल्यानंतर एक दरवाजा असा लपवलेला दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या दरवाज्यात आत आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. सकाळचे 6:30 पावणे 7 वाजले होते. तर आम्ही तिकोनाच्या जवळ पोचलो. तर जवळ पोचल्यावर आम्हाला पाहायला मिळालं की रस्त्याच्या बरोबर आमच्या उजव्या साईडला जिकडे तिकोना होता त्याच बाजूला भात शेतीची भात लागण किंवा रोप उपटायचं काम चालू होतं. मित्रांनो, हे रोप आहे ना, हे दिसायला हिरवगार आणि खूपच सुंदर दिसत होतं आणि लोकांची जी हालचाल होती सकाळची मित्रांनो ती खूपच सुंदर होती. कारण की लोक आपलं काम निपटून, कोण काम आपलं निपटून चाललं होतं, कोण काम करत होतं. तर महिला आणि मुलं बाळं सगळीच होती तिथं काम करत. तर खूपच भारी वाटलं मित्रांनो सकाळ बघितलं ते दृश्य. तर आणि समोर धुक्यात आपल्याला तिकोना पण दिसत होता. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत तिकोना किल्ला बघायला. तर हा तिकोना किल्ला लोणावळ्याच्या जवळ असून 60 किलोमीटर आणि मुंबईपासून 120 ते 150 किलोमीटरच्या आसपास हा किल्ला आहे. तर हा किल्ला आपल्याला आज बघायचा आहे. तर हा किल्ला आपण सकाळी निघलो होतो 6:30 वाजता घरून. तर घरून आपण वाघोली मार्गे चांदणी चौकवरून आपण पिरंगुटला आलो आणि पिरंगुटवरनं आपण कोळवरवरनं तिकोनाला आलो. तर आपल्याला आता जायचं आहे तिकोनावरती. तर मित्रांनो चला भेटूया आपण तिकोनावरती जाऊन. तर मित्रांनो आपण तिकोना पेठ गावातून आतमध्ये वळल्यानंतर आपल्याला रस्ता थोडासा गाव जाईपर्यंत व्यवस्थित होता आणि तिथून पुढं थोडा रस्ता कच्चा किंवा डांबरी सडकच होती, पण थोडी कच्ची होती. तर जाताना सावकाश जावा, काळजी घ्या. मित्रांनो आपण गडाच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहोत. तर इथून आपल्याला 1.5-2 तासाचा ट्रेक आहे. तर 1-2 ते 2 तास आपल्याला वरती जायला लागतील. तर बघूया आता आपण किती वेळ लागते ते आपल्याला वरती जायला. तर मित्रांनो किल्ल्याला वरती जाण्याचा मार्ग जो आपण आलो, तिकोना जे गाव आहे त्या तिकोना गावातून आल्यानंतर आपल्याला तिकोनाच्या पायथ्याशी बरोबर असे बोर्ड लावले आहेत ठिकठिकाणी, की जे बोर्ड बघून आपल्याला वरती जायचे. जर जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पायऱ्या लागतात, तर ती पायऱ्या पुढून आहेत. चला. जसं किल्ल्याकडे जायला सुरुवात केली तर मला प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे दिसल्या. तर थोड्याफार बाटल्या वगैरे मी उचलून काय केलं की त्या कचऱ्याच्या डब्यात टाकून द्याव्या असा विचार होता. जिथं जाईन तिथं मी असंच करतो. जिथं मला कचरा वगैरे दिसतो तर मी जेवढं शक्य होईल तेवढा कचरा घेऊनच येतो किल्ल्याच्या खाली. तर जवळच असताना देखील लोक त्यात टाकाय सोडून खाली टाकतात. तर ते टाकू नका मित्रांनो, व्यवस्थित टाका. काय फरक पडत नाही, कचऱ्याच्या डब्यात टाका ना, काय त्यात हरी जय जय राम कृष्ण. सुंदर ते ध्यान उभावी ठेवणी, करक ठेवरी ठेवणिया, तुळशी हार गळा काश पितांबर, आवडे निरांत तर हेची ध्यान, खर कुंडल तळपती सर्वाड, कंठी कस्तूर म्हणे विराजितो. बघा बाबांनी आपल्याला एक मस्तपैकी सकाळ रामाधर्माच्या पाऱ्यात आपल्याला एक अभंग म्हणून दाखवला मित्रांनो. आणि ह्या बाबाचं आपल्या तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी जसं आपण चढायला चालू करतो त्याच वेळेस यांचं दुकान आहे आणि आता जाता माणसाला एंटरटेनमेंट करतात बाबा आणि अभंग वगैरे म्हणतात. जन्मजात माळकरी माणूस आहेत. म्हणजे पहिल्या जन्मल्यापासून आतापर्यंत त्यांना मांसाहाराचा कसलाही वास नाही. आणि पंढरी आणि आपल्या पंढरपूरच्या वारी
आळंदी पंढरपूर कधी न चुकता वारी चुकणार म्हणून अक्कलकोट सगळ्या वाऱ्या केलेल्या आहेत. तरी आता बाबा म्हणतो ते आपल्याला तुम्हाला पैसे घेत नाही माझ्याकडनं मकाचे कणीस खाऊन जावा तुम्ही, पण आपण म्हणले ना बाबा सकाळ सकाळ आहे भवानीच्या बरे असं नका करू, पैसे देता आम्ही लोकाला 20 घेत असलं तर आम्हाला 10 घ्या पण पैसे घ्या. तर मित्रांनो आपण बाबापासून आलो आणि चढायला चालू केलंय. तर रस्ता थोडा दगडधोंड्याचा आहे आणि पाय निष्ठणीचा आहे, तर पायात बूट प्रत्येक वेळेस सांगितल्याप्रमाणे आपल्याला बूट म्हणजे बूट पाहिजेच पायात बाबांनो. बूट सह्याद्रीच्या देखणेपणाचं मित्रांनो शब्दात वर्णन करू शकत नाहीत, कारण की जिकडं बघन तिकडं वेगळं आणि बघन तिकडं असं वेगळंच सौंदर्य दिसतं त्याचं. मित्रांनो जसं आपण वरती चढून येतोच म्हणजे किल्ल्यावर जाताना माझा कच्चा रस्ता असा संपतो आणि कच्चा रस्ता संपल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या मधून असे 2 डोंगर जिथं जॉईंट केलेत, म्हणजे एक डोंगराचे आपण म्हणतो शिर किंवा आपण म्हणतो नाकाडं असते डोंगराची नाकाडं, ते नाकाडं एका ठिकाणी जुडतात. ते नाकाडं जोडल्यानंतर एका बाजूला एक प्रचंड असा मोठा डोंगर आहे समोर, कोणता डोंगर आपल्याला नाव माहिती नाही मित्रांनो, आणि एका बाजूला आपल्या म्हणजे डाव्या बाजूला तो डोंगर आहे आणि उजव्या बाजूला आपला तिकोना किल्ला आहे मित्रांनो. तर तुम्हाला डाव्या बाजूचं दृश्य तुम्ही बघितलं माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता, हे बघा हा आहे आपला तिकोना आणि ही जी बाजू आहे ह्या बाजूने तुम्ही बघू शकता ही आपली डावी बाजू. तर हा असा प्रचंड असा महाकाय डोंगर आहे माझ्या पाठीमागे आणि मंदिर वगैरे पण आहे तिथं कसलं तरी, म्हणजे कशाचं जर मंदिर आहे ते काय नाव वगैरे तर बोर्ड नाही त्या मंदिराचा, तर इथे एक मंदिर पण आहे. तर मित्रांनो खरंच एक नंबर वातावरण आहे जो की आपला तिकोना आहे. तर तो तिकोना आपल्याला इथं दिसते तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण ते बघितलं आणि पुढची वाट आपण चालू केली. तर इकडं तिकडं पाहत जात होतो मित्रांनो आणि थोडीफार रविवार असल्यामुळं गर्दी पण होती, पण लोक पण येत होती आणि जात होती आणि निसर्ग दिसणारा पण भारी होता आणि त्यातनं पाऊलवाटा जे होत्या ते तर खरंच भारी होत्या, म्हणजे लई भारी वाटत होतं. आता आम्ही तर चाललो होतो व्यवस्थितपणे. असं एक छोटंसं बोळ आहे, आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे, डाव्या बाजूला नाही जायचं, उजव्या बाजूला जायचं. किल्ला हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला मानला जातो मित्रांनो. तर तो पुणे जिल्हा मावळ तालुक्यात तिकोनापेठ या गावाच्या जवळ आहे. तर ह्या किल्ल्याला 3 बाजू असल्यामुळे किंवा 3 कोण असल्यामुळे ह्या किल्ल्याला तिकोना असे नाव पडले आहे मित्रांनो. त्याचे पूर्वीचे नाव विटंगवेळ असे त्याला संबोधले जायचे. त्याचा जर इतिहास पाहायला गेला मित्रांनो तर तो आपल्याला कमीत कमी खूप दूर घेऊन जातो. खूप दूर म्हणजे तो सातवण काळापासून आपल्याला ह्या किल्ल्याचा इतिहास पाहायला मिळतो. नंतर तो आपल्याला बामणी त्यानंतर बामणी झाल्यानंतर निजामशाही आणि मग शिवाजी महाराजांच्या कालखंडात याचा उल्लेख आढळतो मित्रांनो. तर ह्याचा पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा पूर्वीच्या काळी वापर केला जातो, त्यामुळे त्याचे महत्त्व खूप होते मित्रांनो, त्यामुळे हा किल्ला महत्त्वाचा होता. तर मित्रांनो पाऊस आलता आत्ताच जस्ट पाऊस थांबलाय. तर जसा तुम्ही बघू शकता रस्ता जरा हार्डच आहे, पण या खिंडारातनं जायचं आपल्याला. वरी जी खिंडार दिसतंय त्या खिंडारातनं जायचं आहे आपल्याला. असं एक ठिकाण लागतंय मित्रांनो की इथं बघू शकता तुम्ही झाड लागते, म्हणजे पूर्ण नाकाडा मित्रांनो ही डोंगराची आहे का. आणि इथं पहिला असा बुरुज लागते मित्रांनो किल्ल्याचा. हे बघू शकता हे बांधकाम आहे आणि पहिला बुरुज, पहिलं ही आसन दरवाजा आसन म्हणजे कालांतरण तुटल्यामुळं दिसत नाही. पूर्ण बघा व्यवस्थित एक बुरुज आहे, नाकाडावरच बांधलेला आहे हो पण पूर्णपणे. परत एक आणि असंच खिंडार आहे. तर मित्रांनो आपल्याला आपला खेकडा मित्र एक मित्र गावलेला आहे, मला दाखवतो थांबा. मित्रांनो खेकडा मित्र गावलेला आहे आपल्याला, खूपच पळते ती बघू शकता तुम्ही. रस्त्यावर आलाय आपला खेकडा मित्र, आपल्याला सोडावं लागेल. त्याला रस्त्याच्या बाजूला काढू आणि बाजूला काढून परत ह्याची एक नांगी छोटी आहे आणि एक नांगी मोठी आहे. तर पकडला आहे आपण खेकडा मित्र, त्याला आपण तिकडे सोडून देऊ पटकनात जरा.
रस्त्याच्या बाजूला कार्यक्रम करू. इकडे 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 दिसते हो की बघ कसं दिसायलंय खतरनाक. तर खेकडा मित्र निसर्गात सोडून देऊ मित्रांनो. जा बाबा. इकडे सोड. जाऊ दे याला. गया. पाठीमागं तुम्ही बघू शकताय पहिला दरवाजा आहे पूर्णपणे असा कातळात, म्हणजे ह्या डायरेक्ट डोंगरात म्हणजे हे केला आहे, कोरला आहे प्रॉपर. मी दाखवतो तुम्हाला. पहिला दरवाजा लागला आहे म्हणजे ही फर्स्ट नंबरचा दरवाजा आहे. आपल्याला आधी दगडातनं किंवा असे कातळातनं असा रस्ता दिसला पण दरवाजा काय प्रॉपर असा दिसला नाही, पण पहिल्यांदा आपल्याला इथं दरवाजा भेटला आहे. तर इथे एक सूचना लिहिली आहे, गडावर मद्यपान, धूम्रपान, ध्वनी प्रदूषण व कुठल्या प्रकारचे गैरवर्तन होणार नाही याची काळजी पर्यटकांनी म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी जे की किल्ल्याला भेट देतात, व्हिजिट देतात त्या लोकांनी असल्या गोष्टी अजिबात किल्ल्यावर करायच्या नाही. त्याची स्ट्रिक्ट वॉर्निंग ह्या किल्ल्याच्या माणसांनी किंवा मित्रांनो. तर पहिला दरवाजा आहे. तर मित्रांनो हा दरवाजा जो आहे तो पूर्णपणे असा कातळात कोरला आहे, म्हणजे ही एक पूर्ण खडक आहे, खडकात असा दरवाजा कोरला आहे. आणि ह्या आतमध्ये येतो म्हणजे हे तुम्ही बघू शकताय. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर बसायला एक जागा आहे मित्रांनो, जिथे की अशी प्रॉपर अशी गुहा केल्यासारखं गुहा आहे आणि असं बसायला वसरी टाईप निवांत असं एक जागा आहे. आणि ह्याच्यात आतमध्ये पण एक कप्पा आहे, म्हणजे कप्प्यात कप्पा म्हणायचं थोडक्यात. तर दरवाज्यातनं आल्या आल्या आपल्याला असं मित्रांनो आपण पहिला दरवाजा बघितला जे की कातळ्यात पायऱ्या कोरल्या होत्या, तिथून पायऱ्या बनवलेत मित्रांनो जायला आपल्याला व्यवस्थित अशा. बघू शकता तुम्ही ह्या पायऱ्या आहे अशा, म्हणजे व्यवस्थित बनवले, त्या बांधकाम चालू आहे आणखी. तर मित्रांनो आपण पहिला दरवाजा सोडून दुसऱ्या दरवाज्यात आलो. तर दुसऱ्या दरवाज्यात आपण जशी एंट्री करतो म्हणजे पायऱ्यातनं जशी एंट्री करतो तसे दोन्ही बाजूला दोन बुरुज जुने व्यवस्थित पद्धतीने आपल्याला दिसतात. पूर्णपणे तुम्ही बघू शकताय की हे बघा, हे तुटलेला दरवाजाचा अवशेष आहे आणि ही दोन बुरुज पण व्यवस्थित आहेत दोन्ही बाजूला. इथं पूर्णपणे दरवाजा म्हणजे असणार, त्यात काय वाद नाही, कारण की दरवाजाचे पूर्ण अवशेष इथं आहेत व्यवस्थितपणे. चला. किल्ल्याचं बांधकाम चालू आहे. तर इथं जुन्या वाड्याचे अवशेष, वसरीचे अवशेष तुम्हाला दिसते तिकडे, आणि समोर दिसतोय तो तुम्हाला किल्ला दिसतोय. तर आपल्याला समोर पुढे जायचं आणि आत. तर मित्रांनो आपण एका ठिकाणाहून थांबलो होतो जिथं किल्ल्याचं काम चालू होतं आणि आपण दुसऱ्या दरवाज्यातनं वर आलो होतो आणि तिथनं आपण चालत पुढं राहिलो आणि अशा एका ठिकाणी येऊन पोचलो की तिथं आपल्याला एक बजरंगबलीची मूर्ती दिसली. तर मित्रांनो प्रत्येक किल्ल्याच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला हा अशा प्रकारचा मारुती दिसतो. ह्या मारुतीला चपेटदान मारुती म्हणतात. तर निघूया आपण. बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि पुढे चालून आल्यावर आम्हाला एक असं हेमाडपंथी मंदिर आणि पाण्याचं टाकं बघू शकताय. हे पण खूप जुनं हेमाडपंथी मंदिर आहे, दिसताना आपल्याला दिसतंय मित्रांनो. पण हे तुम्ही बघू शकता पडले बहुतेक जे पडलेले अवशेष आहेत. तर हे पूर्णपणे हे बघा असं कलाकृती केलेली आहे ह्याच्यावर दगडी. हे बघू शकता तुम्ही, ही दगडी आहे मित्रांनो. आणि गणपतीची मूर्ती आपल्या अस्पष्टपणे दिसते पण आहे. आणि ही देवीची मूर्ती, त्याच्या आतमध्ये पण देवीची मूर्ती तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो ही आपली तळजाई देवी आहे, देवीची मूर्ती आहे. त्याच्यावर एक अशी जुनी शिल्प करलेली आणि ही पूर्णपणे जुनं मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही ह्याच्यावरती बघू शकता ही दबंगल आहे, पण मला जेवढं दाखवता येते तेवढं ही वरची बाजू आहे मित्रांनो. पूर्ण असं दगडात मित्रांनो हे कातळात पूर्णपणे कोरलेलं मंदिर आहे. मित्रांनो तळजाई देवीचं मंदिर बघितलं आणि त्याच्यात थोडंच पुढे आल्यानंतर एक चुन्याचं गाणं आम्हाला पाहायला मिळाला आणि त्या चुन्याच्या गाण्यापुढून आपल्याला पुढे बाले किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग होता आणि बाले किल्ल्याकडे जाताना पायऱ्या वगैरे होत्या.
बाले किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाकडे जाण्यासाठी पूर्ण अशा खड्या पायऱ्या होत्या मित्रांनो, भरपूर पायऱ्या होत्या आणि दोर वगैरे पण बांधला होता. तर पूर्ण खड्या पायऱ्या आणि बुरुज वगैरे तर स्पष्ट दिसत होते मित्रांनो, दिसायला तर देखना किल्ला दिसत होता. ते वरी जायला एक असाच एक दरवाजा आहे जो 2.5 ते 3 फुटाचा आहे, फक्त 3 फूट आणि उंची ह्याची असेल कमीत कमी तुम्हाला सांगतो एक 5.5 फूट, 5.5 ते 6 फूट आणि रुंदी ह्याची आहे एक 3 फूट पण नाही, 2.5 फूट, 2.5 पावणे 3 फूट असं. तर हा बालेकिल्ल्याकडे जाणारा एकमेव मार्ग आहे. आणि आपण जोपर्यंत हा स्टेप चालून येतो तर ती स्टेप चालताना दाव्याला वगैरे पकडा, कारण की पावसाळ्याच्या दिवसात पाय निसटण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि दरवाजातून पण जाताना व्यवस्थित जावं, कारण इथल्या पायऱ्या थोड्या अशा मऊ झालेत, त्याच्यामुळं पाय निसटू शकतो. तर येताना तुम्ही व्यवस्थित या. तर मित्रांनो, किल्ल्याच्या जसं दरवाज्यातनं आतमध्ये आपण प्रवेश करतो तर तसं आपल्याला एक तिथं पाण्याचं टाकं पाहायला मिळते. इथं तर संवर्धनाच्या लोकांनी सांगितलं आहे की हे पाणी पिण्यायोग्य नाही, तर हे पाणी तुम्ही पिण्यास वापरू नका. आणि आतमध्ये एक गुहा आहे, मस्त गुहा आहे, गुहेत गुहा आहे परत एक. आणि दरवाजा जर किल्ल्याच्या आतमधला म्हणजे 2 नंबरचा दरवाजा आपल्याला थोडाफार दिसतो, तुम्ही बघू शकता. आणि हा एक बुरुज, हा बुरुज एकदम सुस्थितीत म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. आणि माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर पवना डॅमचं पूर्णपणे असं बॅकवॉटर तुम्हाला एकदम. मित्रांनो, जसं आपण दुसरा दरवाजा सोडून वरती जायला चालू करतो तर आपल्याला एक अरुंद असा रस्ता मिळतो जो खडी चढाई आहे. आणि तो कातळात कोरलेला रस्ता आणि त्यातनं पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि त्यातनं फक्त एका टायमिंगला एकच माणूस जाऊ शकतो. तर तो शिवाजी महाराजांच्या काळापासून तो दुश्मनापासून संरक्षण होण्यासाठी त्या किल्ल्याचा म्हणजे त्या रस्त्याचा वापर होत असावा पूर्वीच्या काळी, कारण की एका टायमिंगला फक्त त्यातून एकच माणूस जाऊ शकतो मित्रांनो. असा हा अरुंद रस्ता होता. आणि नंतर वरी गेल्यानंतर एक बुरुज होता, तर बुरुजावरनं आपल्याला हे असे दृश्य पाहायला मिळतात मित्रांनो, की वरून पूर्ण पवना डॅमचं वॉटर किंवा खालची बाजू पूर्णपणे दिसते मित्रांनो. पायऱ्या चालून आल्यावर मित्रांनो आपण एका दरवाजाच्या जवळ जाऊन येऊन थांबतो. तो बालेकिल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे मित्रांनो. तर तो दरवाजा व्यवस्थित आहे, आणखी व्यवस्थित आहे आणि दिसायला एकदम भारी आहे. त्याच्या दोन्ही बाजूला 2 बुरुज आणि पायऱ्या वगैरे व्यवस्थित आहे. आणि प्राचीन गुफा जी आहे आपल्याला वरी 7 पाण्याची टाकी इथून स्पष्टपणे दिसतात मित्रांनो. बालेकिल्ल्याच्या वर आल्यानंतर उजव्या हाताला आल्यानंतर आपल्याला जुनी पाण्याची 7 टाकी जी आहे ती इथं आपल्याला पाहायला मिळतात. ती खूपच प्राचीन आहेत असे ते मानले जातात. तर इथं आल्यानंतर आपल्याला ही 7 पाण्याची टाकी स्पष्टपणे अगदी व्यवस्थितपणे पाहायला मिळतात. काही पाण्याच्या टाक्यामध्ये पावसाळ्यात पाणी राहतं, काही पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी राहत नाही मित्रांनो. पूर्णपणे या 7च्या 7 टाक्या व्यवस्थित आहेत. आणि त्यात काही ठिकाणी तर स्वच्छ आणि सुंदर पिण्यासारखं पाणी आहे आणि काही टाक्यामध्ये पाणी नाही. मात्र ते 7 पाण्याची टाकी जे आपल्याला म्हणले जाते ते इथं आपल्याला. तर मित्रांनो, आपण जसं बालेकिल्ल्यात वरती येतो, बालेकिल्ल्याच्या वरती आल्यानंतर आपल्याला एक दरवाजा लागतो, पहिला दरवाजा लागतो बालेकिल्ल्याचा. नंतर वरी सेम जसं खालून वरती यायला रस्ता होता तसाच वरी जायला रस्ता आहे. आणि वरती गेल्यानंतर एक दरवाजा असा लपवलेला दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या दरवाज्यात आत आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला आपल्या बरोबर ह्या सगळ्या टाक्या वगैरे जे आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवले ते सगळ्या होत्या. इथून दिसणारा नजारा मित्रांनो, इथं असं बसून राहू वाटत नाही. एक नंबर खास नजारा दिसत होता पुढचा. आणि त्याच्या एका बाजूने तुमचं पण टोक दिसत होता. आता मला तुम्हाला दाखवता येत नाही, पण दिसतंय मित्रांनो. आणि कोणाला असा पसरलेला असा एक नंबर दिसत मित्रांनो. आणि पाण्याच्या टाक्या आणि बुरुज पाहिल्यानंतर मित्रांनो आपण एका अशा ठिकाणी येऊन पोहोचतो जिथून वरती जायला आपल्याला रस्ता आहे की जो बालेकिल्ल्याकडे लास्ट टोकाकडे जातो. आणि तिथं आपल्याला एक 3रा दरवाजा भेटतो मित्रांनो. तर 3रा दरवाजा थोडा भग्न अवस्थेत आहे. आणि नंतर वरती गेल्यानंतर आपल्याला आपल्या जो शंभू महादेवाचं मंदिर आहे, ज्याला वितंडेश्वर किंवा त्र्यंबकेश्वर असं नाव आहे, तर मित्रांनो त्याच्यासमोर आपल्याला भग्न अवस्थेत मिळालेले नंदी, काही भग्न अवस्थेतले पिंडी भेटतात. आणि वरती मंदिर आहे मित्रांनो आणि खाली त्याच्या असं कातळात पूर्णपणे असं कोरलेलं एक राहण्यासाठी केलंय का पाण्यासाठी केलंय ते काही सांगू शकत नाही मित्रांनो. पण उन्हाळ्यात हे कोरडं असतं आणि पावसाळ्यात पाणी असतं मित्रांनो. तर हे पण खूप मोठं आहे. ह्याच्या बरोबर वरती शंभू महादेवाचं आपल्या मंदिर आहे आणि नंतर त्याच्या खाली असं पाण्याचं टाक आहे. पण हे उन्हाळ्यात कोरडं असतं, पावसाळ्यात ह्यामध्ये पाणी असतं. तर हे खूप असं दूरवर म्हणजे आतमध्ये लांबपर्यंत असं खोल आहे ती मित्रांनो. म्हणजे खोल नाही, असं पलीकडे जास्त आहे. आणि वरती हे आपल्याला महादेवाचं मंदिर मिळते बघायला मित्रांनो. त्यानंतर ही आपली वरी आल्यानंतर वानरशान एक बघायला मिळेल मित्रांनो.
आणि नंतर आम्ही शंभू महादेवाचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि आम्ही आपलं मंदिरात जाऊन आपल्या शंभू महादेवाचं दर्शन व्यवस्थितपणे घेतलं. तर पिंड ही खूप प्राचीन वाटली मित्रांनो, कारण की इथं वितंडेश्वर असं इथं लिहून पण ठेवलं होतं की ह्या म्हणजे जे देवाचं नाव आहे ते वितंडेश्वर आहे. जसं आम्ही दर्शन घेतलं मित्रांनो तसं आम्ही डाव्या बाजूला गेलो. डाव्या बाजूला गेल्यानंतर आम्हाला हे असं खूप मोठं प्राचीन पाण्याचं टाकं दिसलं, जे की आपल्या 2 नंबरच्या बुरुजाकडे होता. म्हणजे आपण आलेला एक बुरुज आणि हे दिसतोय त्या तळ्याच्या पलीकडला दुसरा बुरुज, आणि ही वरती जी दिसते आपल्याला ती मित्रांनो बालेकिल्ल्याचं शेवटचं टोक आहे. तर इथून दिसणारे नजारे तर एकच नंबर होते मित्रांनो, जे की आपल्याला तुंगच्या बाजूने दिसत होता. तर पूर्णपणे आपल्याला ही बाजू म्हणजे एक नंबर दिसली. म्हणजे ह्याला 3 बाजू होत्या, 3 बाजूतली एक बाजू आपण आलेली, दुसरी ही आपल्याला समोर दिसते ती बाजू होती मित्रांनो. आणि तिसरा जो बुरुज होता तो हा जिथं भगवा झेंडा आपला फडकत होता. तर ह्या तिन्ही बाजूची 3 म्हणजे 3 बाजूची 3 टोकं जी म्हणतात त्रिकोणाची, तर ही 3 टोकं होती मित्रांनो. असा हा त्रिकोण आहे. तर मित्रांनो आपलं वरचं सगळं बघून झालंय आणि आपण आता परतीच्या मार्गाला निघालो होतो. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे, काय विषय नाही. दर्शन वगैरे देवाचं घेतलंय महादेवाचं आपण, आणि वरती बालेकिल्ल्याचे अवशेष आहेत पोवाड्याचे पडलेले वगैरे, आणि ते झाल्यानंतर खाली मंदिर आहे. मंदिर सुव्यवस्थित आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, आणि पिंड वगैरे पण व्यवस्थित आहे आतमधली, आणि काही बघणं अशा अवस्थेतल्या पिंडी पण बाहेर ठेवलेत, नंदी वगैरे. तर आम्ही आता उतरणार आहे मित्रांनो. तिसरा दरवाजा ओलांडून वरी गेल्यानंतर मित्रांनो बालेकिल्ला पाहिला, आणि आता आमचा माघारी जायचा परतीचा प्रवास चालू होता. तर जाताना हा एक शेवटचा बुरुज जिकडून आपण आलो त्या बाजूलाच हा बुरुज आहे. म्हणजे तिकोणाचा 3 टोकाचाही अलीकडला दरवाजा बसला हा बुरुज होता, जिथून आम्ही खाली उतरत आहोत ह्या बाजूला हा बुरुज होता. तर तिन्ही बाजूला 3 टोकं होती, तर ती आपण बघितली मित्रांनो. आता आम्ही नमस्कार मित्रांनो, आपला ट्रेक संपलाय आणि आपण गडाच्या पायथ्याला येऊन पोहोचलो. ज्या बाबापासून आपण गेलो त्या बाबापाशीच रिटर्न परत आलो, म्हणजे त्यांचं पायथ्याला जे दुकान होतं तिथं आपण परत आलो. तर मित्रांनो गड बघायला एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही व्यवस्थित फॅमिली बरोबर येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तिथं पायात शूज वगैरे चांगले असावे आणि पावसाळ्यासाठी रेनकोट वगैरे घेऊन या. आणि मित्रांनो दुसरं सांगायचं असं की जर बोलता बोलता एखादा शब्द वगैरे चुकीचा गेला असला तर तो तिथं इग्नोर करून सोडून द्या. आणि आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. आपल्या चॅनलचं नाव आहे ट्रेकिंग भाऊ, तर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता मित्रांनो. तर नंतर भेटू पुढच्या ट्रेकला. जय हिंद, जय महाराष्ट्र.